सुशांत भाऊ झाले थेरपी मधल्या राजूसारखी पोच, ती पण हातात केक घेऊन. कारण आज आहे सुशांत भाऊचा बर्थडे. कॉलेजच्या समोर कॉलेजच्या फ्रेंड्सने एक बर्थडे केला आणि आम्हाला काय जास्त बोलबाला करायचा नव्हता, पण त्यांचा बर्थडे करायचा होता. मग आपल्या गँगने केला प्लॅन आणि मग गेला गावामध्ये, घेतला केक आणि कुठेच न थांबता सरळ आला रूमवर थेट. बामणाला फोन लावून विचारून सुशांत भाऊ जन्मल्याचं मुहूर्त विचारून घेतलं. सुशांत भाऊ जन्मले होते रात्री 10 वाजता. ठीक 10 वाजता सुरू केलं केक कापायला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. समझने वाले को इशारा एक कॉपी है. कापला केक, केला बर्थडे सेलिब्रेट. आणि केक चारायचा पहिला मान रूममेटचा असते, म्हणून माऊली आणि ओमीने चारला केक. मग आली आपली बारी, आपण पण भरवला. ओमीला केक चारताना माझा व्हिडिओ घ्यायला लावला होता, पण ओमीने डायरेक्शन चेंज केलं. आता तुम्हाला कळलं असेल सुशांत भाऊ आज एवढे का चमकायले. दुसरं काही नाही माय, जन्मदिवस आहे ना म्हणून. तसं तर प्रत्येक जण आतून अगली असते, माहित नसेल तर विचारा स्वतःला. पण आपले भाई लोक गुड बॅड अगली तिने आहेत. गँग मेंबरची माहिती नंतर. सध्या तर ते आपले फ्रेंड आहेत, म्हणजे बिल्लाड आहे. इथं आमचं स्वच्छता अभियान सुरू होतं. फर्स्ट टाइम केक न भरलेले हात बसून कागद बाहेर टाकला तर तो बाहेर नाही गेला. मग त्याला परत उचलून घेतलं आणि सेकंड टाइम ट्राय केलं. मग काय दुसऱ्या वेळी तो डायरेक्ट गेला खिडकीच्या बाहेर. आपलं स्वच्छता अभियान झालं सक्सेस. मग सुशांत भाऊ सोबत 2 लेजेंड्स इन 1 फ्रेम वाला व्हिडिओ घेतला आणि इथून सुरू झाला आपला मस्ती टाइम. सगळेच खूप एन्जॉय करू लागलो आणि ओमी नंतर हा डान्स करून नादच केला. मग मी भरून आणलं बकेटामध्ये पाणी आणि टाकलं सुशाच्या अंगावर. एवढूशा पाण्यानं सुशाचं काय व्हायला म्हणून मी नळाचं पाणी अजून टाकलं त्याच्या तोंडावर. ऍक्च्युली मी टाकणार गेलो तो मारू लागलो तोंडावर. तसं तोंडावर पाणी मारलं का नाही लय लागतं. हे त्याला तेव्हाच सांगितलं तर त्यांना मला पण आंघोळ घातली असती. सध्या तर मी आंघोळ घालतोय त्याला, ते पण महादेवाला घातल्यासारखी. हा सीन यासाठीच शूट केला होता कारण यावर रील बनवायची होती. ते बाहुबलीमध्ये गाणं आहे ना, जेव्हा महादेवाची मूर्ती नेऊन धबधब्याला ठेवते, धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधू बंधुरस, तेवाल्या गाण्यावर घातली आंघोळ. पण एवढीश्वर मन नाही भरलं. मग निखिल्यानं म्हणून आलं बकेट घेऊन पाणी आणि वाचलं सुशाच्या अंगावर. नुसतं पाणी पाणी झालं होतं रूम समोर. मी लॉक टाकणार आहे, फक्त आमच्या हॉस्टेलच्या इंचार्ज न बघून. जाऊ द्या, एवढा विचार कोण करत नसतं. ओमीला बोलवायला ओम्याच्या रूमकडे पळत आला तर ओमीने दरवाजा लावून घेतला, पण काढला थोड्या वेळानं. पण ओमीला आता मस्ती करून दमाला होता वाटतं, म्हणून का ओमी परत येणार गेला होता. पण आपण नक्कीच परत येऊ पुढल्या लॉग मध्ये. जय शिवराय.